तन्वी आपला हात धुते तर तिच्या हाताला मेहंदी लागलेली नसते आणि सगळी मेहंदीच्या जागेवर अगदी कोरा हात असतो. त्यामुळे ती एवढी चिडते की माझी मेहंदी कशी रंगली नाही म्हणून. तन्वीचा संताप होत असतो. इकडे बाकीचे आपली मेहंदी बघतात तर त्यांची मेहंदी रंगलेली असते. इकडे प्रतिमा पण म्हणते, अगं पण या दोघींनीही काढले ना, पूर्णा आईने आणि कल्पनाने, त्यांची रंगली आहे पण तुझीच रंगली नाही. म्हणजेच त्या कोनमध्ये तर काय प्रॉब्लेम नव्हता. तर इथे तन्वी त्या विद्याला, जिने मेहंदी काढलेली असते, तिला शिव्या घालत असते. पण इथे सगळेच म्हणतात, मग असं कसं होईल, आमची मेहंदी रंगली आणि तुझी रंगली नाही म्हणून. इथे लगेच अस्मिता म्हणते, ह्याचा अर्थ असाच आहे की तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर प्रेम नाही आहे, म्हणजे अर्जुनचं प्रेमच नाही आहे तुझ्यावर, तुला खूप मेहनत करावी लागेल ना तन्वी. हे ऐकून तन्वीला खूप राग येतो. ती अस्मिताला बोलायला जाणार तेवढ्यातच ती थांबते, स्वतःवर ताबा ठेवते आणि ती रागाने त्या विद्याला ओढायला म्हणून बाहेर निघून जाते. इकडे कल्पना अस्मिताला ओरडते, तू अशी का बोललीस म्हणून. आता ती चिडली ना, आणि ते सगळेजण तिच्या पाठीपाठी बाहेर जातात. इकडे रविराज त्या विद्याला, जिने मेहंदी काढलेली असते, तिला पैसे देतात आणि सांगतात की खूप छान मेहंदी काढली आहेस म्हणून. आणि तिकडून जात असते तेवढ्यातच तन्वी तिकडे येते आणि तिच्या कानाखालती मारते एक. इथे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं ही तन्वी अशी काय वागते म्हणून. तन्वी त्या विद्याला म्हणत असते, माझीच रंगली कशी नाही मेहंदी. तू काय केलंस, मुद्दामून काहीतरी केलंस. ती म्हणते, मी कशाला काय करू, मी काहीच केलं नाही आहे. आता ह्यांची बघा ना, मावशीची आणि आजीची कशी रंगली आहे मेहंदी, तर तुमची रंगली नाही, त्याला मी काय करू. इथे प्रिया परत तिला एक थोबाडीत मारते. इकडे रविराज प्रियाला म्हणतात की तन्वी बस झालं, खूप झालं तुझी नाटकं. घरी नाटकं करते ते करते, आता इकडे पण तुझ्या सासरच्यांसमोर करतेस तू, आज जा. तरी ती काय ऐकायला तयार नाही. इकडे तन्वी त्या मुलीचे पैसे काढून घेते आणि म्हणते, तुला काही पैसे मिळणार नाहीत, तू काही काम व्यवस्थित केलं नाही आहे म्हणून. इथे रविराज म्हणतात, तिला पैसे दे म्हणून. इथे कल्पना पण म्हणते, पैसे दे तिला म्हणून, तरी नाही. इथे कल्पना शेवटी तिच्या हातातनं, तन्वीच्या हातातनं ते पैसे काढून घेते आणि तिला देते आणि सांगते, तू इथून जा म्हणून. ती इकडे तन्वी तिला घेऊन फरफडत काही अंतरावर नेते आणि खालती पाडते तिला. हे बघून रविराज, कल्पना आणि पूर्णाजी खूपच टेन्शनमध्ये येतात. रविराज तन्वीला घेऊन आतमध्ये निघून जातात. इकडे कल्पना त्या मुलीला, विद्याला उचलते आणि म्हणते, सॉरी तू जा म्हणून. इथे विद्या तिथून निघून जाते तेव्हा इथे कल्पना आणि पूर्णाजी उभे असतात. पूर्णाजी म्हणते, हिला आता बदलायला हवं तन्वीला, तिला खूप राग येतो. तेव्हा इथे कल्पना म्हणते, हो ना, पण नेहमी तर ती बरी असते, पण आता काय झालं तिला माहीत नाही, कधी कधी तिला संताप येतो म्हणून. आणि तरीही अशा मुलीला सून म्हणून करून घ्यायचे, मूर्ख लोक, अक्कलच नाही आहे. इथे ती विद्या सायली आणि कुसुमताईकडे येते आणि ती दाखवते. इथे सायली बघते आणि म्हणते कुसुमताईला, हे काय आहे, प्रिया खूपच चुकीची वागते, तिला आता धडा शिकवायलाच हवं. काय शिकवणार आहेस तू धडा, इतके दिवस तू तिकडे राहून तिची नाटकं चालू होती तरी काही करू शकली नाही आहे आणि आता काय धडा शिकवणार आहेस. इकडे ते म्हणतात, हो ना, असं कसं मारलं तिने, ही कशी पद्धत आहे मारण्याची, हेच बडबडत बसतात. इकडे ती विद्या म्हणते, माझे पैसे पण तिने काढून घेतलेले. तेव्हा इथे सायली म्हणते, काय मग तुला पैसे नाही मिळाले. तेव्हा विद्या म्हणते, नाही, कल्पना ताईने नंतर पैसे दिले मला आणि सांगितलं जा म्हणून इकडून, म्हणून मी तिथून निघून आले. इकडे कुसुमताई, सायली हाच विचार करत असतात की प्रिया कशी चुकीचं वागते आणि तिला आळा घातलाच पाहिजे म्हणून. इकडे अर्जुन आपल्या रूममध्ये खुर्चीवर बसून तो हात बघत असतो, जो हात त्याने जखमी केलेला असतो. आणि त्या हातावर फक्त मिसेस सायली यांचंच नाव लिहिलं जाणार आहे, त्याशिवाय कोणाचंच नाही. आणि सगळ्या आधीच्या आठवणी, त्याच जुन्या आठवणी, जिथे तो आय लव्ह यू म्हणतो आणि ती आय लव्ह यू म्हणते, बस त्याच्याचाच रट्टाळपणा करतायत आणि वाढवतायत, आणखीन काही नाही. त्याच आठवणी आठवत असतो. इकडे सायली सुभेदारांच्या घराच्या जवळ येते, गेटजवळ येते आणि आतमध्ये बघत असते. ती गेट खोलून आतमध्ये येते आणि अख्खं घर बघत असते. तिला त्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. तिलाही तेच आठवतात, आधीच्या गोष्टी, जेव्हा ती लग्न होऊन पहिल्यांदा तिकडे आलेली असते आणि अर्जुनने कसं तिचं स्वागत केलेलं असतं, तिला गृहप्रवेश करून दिलेला असतो. या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात. तेवढ्यातच ती बाजूच्या साईडला जाते आणि इकडून समोरच्या दारातून प्रिया बाहेर येते आणि आपला हात बघत असते आणि चिडत असते. इकडे सायली अर्जुनशी बोलण्यासाठी काही ना काहीतरी मार्ग शोधत असते. तेवढ्यातच तिला एके ठिकाणी शिडी दिसते, तिच्यासाठीच ठेवलेली असते ना चढायला म्हणून. ती शिडी लावते आणि अर्जुनच्या खिडकीजवळ येते आणि बघते तर अर्जुन खुर्चीत बसलेला असतो, पाठमोरा असतो. ती हाक मारत असते, अर्जुन सर, अहो अर्जुन सर, पण त्याचं काय एक ना दोन, तरी ती आपली सुरूच असते. अहो मी इकडे तुम्हालाच भेटायला आली, मला तुमच्याशीच बोलायचं होतं. आता बघा ना, पूर्णाजी बरी झाली आहे ना, आणि आता त्यांच्यावर खतराही नाही आहे, धोकाही नाही आहे, त्यामुळे आता आपलं लग्न होणं त्यात काहीच गैर नाही आहे आणि आता आपणच लग्न करायचं.
आणि प्रियाचा खोटेपणा सगळ्यांसमोर आणायचा. पण एक ना दोन, अर्जुनला काहीच कळत नाही आहे. तो आपल्या खुर्चीवर तसाच बसलेला आहे. इकडे प्रिया किचनमध्ये कशाला येते माहीत नाही, एकटी रात्रीचा भूतासारखं फिरत असते. तिला किचनच्या खिडकीच्या बाहेर शिडी दिसते आणि तिला काहीतरी चुकीचं असं वाटतं, म्हणून ती बाहेर येते आणि बघते तर इकडे सायली अर्जुनच्या रूमच्या बाहेर खिडकीच्या बाहेर बोलत असते. पण अर्जुन ग्लानीत असतो, त्याला काहीच कळत नाही. त्याला ताप आलेला असतो हे आता पुढच्या एपिसोडमध्ये कळणार आहे. त्यामुळे तो असा बसलेला आहे. आणि इथे सायलीची बडबड तर सुरूच आहे, पण अर्जुनला काहीही केला कळत नाही आहे. तो झोपी गेलेला आहे. सायलीची आपली बडबड मात्र सुरूच आहे. तेवढ्यातच खालती प्रिया येते आणि ती बघते की इकडे शिडी लावून सायली अर्जुनच्या रूम बाहेर आहे. ती बघते आणि इकडे खूप थक्क होते. सायलीचं बोलणं आपलं सुरू आहे, पण इकडे अर्जुन त्याला काहीच कळत नाही आहे. तो झोपलेला आहे. खालून प्रिया सायली ज्या शिडीवर उभी आहे ती शिडी हलवायला सुरुवात करते आणि इकडे सायलीला कळतं की आपली शिडी का हलते, म्हणून इकडे तिकडे बघते तर तिला खालती प्रिया दिसते आणि ती एकदम सायली खालती पडते. तिच्यासाठी खालती ते चादरी ठेवलेल्याच असतात की ती खालती पडली तरी तिला काही होणार नाही, दुखणार नाही, खुपणार नाही, ती व्यवस्थित पडणार. अशासाठी तिला तिकडे चादरी लावून ठेवलेल्या असतात. इकडे प्रिया आणि सायली एकमेकींसमोर उभे राहतात. प्रिया आरडाओरडा करायला सुरुवात करते, तू इथे कशी, आणि या घरात तुला सांगितलं होतं ना यायचं नाही म्हणून, आणि तू माझ्या नवऱ्याच्या खिडकी बाहेर काय करतेस, तुला कळत नाही, तुला लाज नाही वाटत. आणि इथे त्या दोघींची बाचाबाची सुरू होते. ती म्हणते तुझा नवरा, तो माझा नवरा आहे अजून तरी, आणि तो तुझा नवरा कधीच होणार नाही. आणि इथे हसत असते. तेव्हाच प्रियाचा पाराही चढतो आणि तीही खूप आरडाओरडा करायला लागते. तेव्हा सायली सांगते तू आरडाओरडा करू नकोस, माझी माणसं झोपली आहेत. तेव्हा इथे प्रिया थोडी ना ऐकणार आहे. ती बोटं दाखवून इथे सायलीला घराबाहेर निघ नाही तर मी पोलीस कंप्लेंट करीन वगैरे वगैरे असं खूप बोलत असते. तेवढ्यातच तिचा हात बघून इथे सायली म्हणते, अगं तुझी तर मेहंदीच नाही रंगली, काय मेहंदी नाही काढली. सायली प्रियाला मुद्दामून डिवचत असते. तेवढ्यातच इकडे प्रियासुद्धा खूप तिला बोलते की तूच विद्याला सांगितलं होतंस ना असं सगळं करायला, तसंच तिने केलं. तेव्हा इकडे सायली म्हणते अरे हो, तू तिला थोबाडीत मारली ना, हाच तो हात ना, आणि तिचा हात घेऊन मुरगळते, पाठीमागे पकडते आणि जोरात हात मुरगळून टाकते. तेव्हा ती म्हणते की सोड सोड मला, प्रिया म्हणते. पण इथे सायली म्हणते तुला हेच बरोबर आहे, तुला हीच भाषा कळते, तुला सामान्य लोकांची बोललेली भाषा कळत नाही ना, तुला ज्या भाषेत कळतं त्याच भाषेत मी सांगते. आता माझ्या नादी लागायचं नाही आणि न माझ्या नवऱ्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या. मी तुझा हा खोटेपणा सगळ्यांसमोर आणणारच, आता तू बघ म्हणून. आणि त्याकडे दोघींची तू चालू असते. तेवढ्यातच सायली तिथून निघून जाते आणि प्रिया तिला बघतच राहते.